2 मार्च 2026ला आहे होळी आणि याच दिवशी संध्याकाळी होळी प्रज्वलित केली जाईल. पण होळीची पूजा कशी करावी, होळीमध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या, जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल, पैशांची अडचण असेल, कर्ज असेल, तर होळीमध्ये कुठली एक गोष्ट आहे जी तुम्ही टाकायलाच हवी, ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, सुरुवातीला म्हटलं तसं 2 तारखेला यंदा होळी पौर्णिमा आहे आणि 2 तारखेला संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये होळी प्रज्वलित केली जाईल. प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्तानंतरची 45 मिनिटं. याच वेळामध्ये होळीची पूजा सुद्धा करायची आहे. सोमवारी 2 मार्चला सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रा असला तरीही या काळामध्ये होलिका दहन करता येतं. त्यामुळे भद्रा असला तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातील पौर्णिमेला महत्त्व देऊन होळी पेटवता येईल, असं पंचांगकर्त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघूया होळीची पूजा कशी करायची. आता ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल ती जागा सकाळीच केर काढून स्वच्छ पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या, काटक्या, गोवऱ्या यांचा ढीग रचून ठेवावा. मध्ये एक फांदी उभी करावी. जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावं. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ किंवा सन्माननीय व्यक्तीला दिला जातो. पूजा करणाऱ्या व्यक्तीने देश कालाचा उच्चार करून धुंडा राक्षसीकडून होणाऱ्या पीडांच्या परिहारार्थ या होलिकेचं पूजन मी करत आहे असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा. नंतर होळीची षोडशोपचार पूजा करावी. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर ती होळी पेटवावी. काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वीच पूजा करतात, तर काही ठिकाणी होळी पेटवून पूजा करतात. परंतु होळी प्रदीप्त करण्यापूर्वी पूजा करणे सुरक्षेच्या दृष्टीने उचित ठरते. होळी पेटवल्यानंतर तिला सर्वांनी 3 प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणासाठी तिची प्रार्थना करावी. अर्घ्य द्यावं, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि श्रीफळ अर्पण करावं. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. हा धुलीवंदनाचा सण मुळात 4 दिवस साजरा होणारा सण आहे. होळीपासून 5व्या दिवसाला म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी येते. ती प्रामुख्याने मथुरा, द्वारका अशा कृष्णाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थळी शास्त्रोक्त पद्धतीने खेळली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी धुळवड खेळतात, काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळतात. पण होळीच्या आधी 8 दिवस सुरू होतं होलाष्टक आणि या होलाष्टकाचा काळ हा अशुभ मानला जातो. कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. त्यामागे अनेक सामाजिक श्रद्धा आहेत, ज्यामध्ये होलिका दहनाची घटना सुद्धा महत्त्वाची आहे. पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून होलिका प्रल्हादासोबत 8 दिवस अग्नीत बसली होती. पण 9व्या दिवशी प्रल्हाद वाचला आणि होलिकेचं दहन झालं. तेव्हा विष्णू भक्तांनी रंगोत्सव साजरा केला. त्यामुळे हे 8 दिवस म्हणजे अशुभ मानले जातात, कारण हे 8 दिवस होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली होती. आणि या घटनेनंतर